नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे हॉटेलची बिल्डिंग परमिशन कशी काढायची. तर हा साईट प्लॅन आहे, म्हणजे हा एवढा प्लॉट एरिया आहे. त्याचा एरिया आहे तो 1227.15. अलावेबल FSI आहे जो बेसिक तो 1349.865 आणि हा जो कन्झ्युम झालेला आहे हा ग्राउंड फ्लोअर आणि हा फर्स्ट फ्लोअर तो आहे तो 441.68 आहे. हा त्याचा एरिया डायग्रॅम आहे. आणि हॉटेलमध्ये आपण ज्यावेळेला बिल्डिंग परमिशन आपण काढतो त्यावेळेला हॉटेलसाठी जो जिना लागतो तो आपल्याला 1.5 मीटर लागतो, म्हणजे 1.5 मीटरचा आपल्याला जिना द्यावा लागतो 5 फुटाचा. 1.2 किंवा 0.9 म्हणजे 1.5च्या आतमध्ये आपल्याला जिना देऊन चालत नाही. त्यामुळं स्पेशल जर तुम्हाला जर लक्ष द्यायचं असेल तर ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि टॉयलेटसुद्धा कंपल्सरी आपल्याला हे डायनिंग हॉल असल्यामुळे इथे द्यावं लागतं. आणि याला एक युरिनल जेंट्ससाठी एक कमीत कमी एक युरिनल द्यावं लागतं आणि एक WC इथे आणि एक WC लेडीज टॉयलेटमध्ये द्यावं लागतं. आपण इथे 2 युरिनल आणि एक वॉश बेसिन द्यायची व्यवस्था इथे केलेली आहे. हा ग्राउंड झाला आणि हा फर्स्ट झाला. तर आता आपण BPMSच्या वेबसाईटवर जाऊ आणि माहिती भरायला सुरुवात करू. आपण BPMSच्या वेबसाईटवर आलेलो आहे आणि इथे आपण TP क्लायंट प्रोजेक्टमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट करायचा आहे. नेम ऑफ सर्व्हिस ही बिल्डिंग डेव्हलपमेंट आहे. एजन्सी प्रायव्हेटच आहे, आपण स्वतः करणार असल्यामुळे. हे टेस्टसाठी आहे. जर एखादी चॅरिटेबल ट्रस्ट किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीज असतील तर ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या अंडर येतात. ह्या आपण ज्यावेळेला आपण सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट लोक करतो त्यावेळेला प्रायव्हेटच येते. इथे स्पेशल स्कीम काही नाही आहे. इथे प्रधानमंत्री आवास योजना वगैरे इथे काही नाही आहे. आणि सर्व्हिस सब टाईपसुद्धा हा काय नाही आहे याच्यात. आता हे तर प्रोजेक्टचं नेम जे आहे ते मी देतो हॉटेल. साईट ॲड्रेस तुमचा काय जो असेल तो डिटेलमध्ये इथे भरायचा आहे. मी आता तात्पुरता मिरज भरतो. आणि इथून आपल्याला पार्ट प्लॅन आणि गुगलची इमेज अपलोड करायची आहे. इथून पार्ट प्लॅन म्हणजे जो भाग नकाशा आहे तो इथून गुगल मॅप. रेग्युलरायझेशन आहे ते ऑथोराइज्डच आहे. टाईप ऑफ डेव्हलपमेंट आहे ती डिटॅच्ड आहे. इन्सेंटिव्ह FSI काही नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी हे कराल सर्वे कराल त्या दिवशीची इथं डेट भरायची आहे. टाईप ऑफ प्रपोजल आहे ते हे कमर्शियल आहे. हा आपला हॉटेलचा जो प्लॉट आहे तो रेसिडेन्शियल एरियात नाही आहे, तो निळ्या पट्ट्यात आहे, म्हणजे कमर्शियल झोनमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला पुढे झोनची माहिती भरताना सुद्धा कमर्शियलची माहिती भरावी लागेल. इली एरिया नाही आहे, हे पण नाही आहे. गॅस लाईनसुद्धा नाही आहे इथे, हे पण काय येत नाही. इथं आमचा झोन 4 आहे. तुमचा जो काही असेल तो महापालिकेत विचारून कन्फर्म करून इथे भरा. फ्लड इफेक्टेड एरिया पण नाही आहे. लोकेशन आहे ते नॉन कंजेस्टेड आहे. रोड डिटेल्स आता इथे ना 12 मीटरचा रोड आहे समोर. इथे 12 मीटरचा आहे, त्यामुळे अबाव 9 मीटर टाकलेला आहे. टाईप ऑफ प्लॉट किंवा लेआउट हा एरिया अंडर CTS नंबर, जो सर्वे नंबर आमच्या इथे सर्वे नंबर आहे. CTS अजून नाही झालेलं, त्यामुळे इथे ह्या आपल्या ह्याच्यात एरिया अंडर CTS हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. झोन आता इथे येणार तो आपला कमर्शियल झोन C1 येणार. त्यानंतर इथे जे येणार आहे ते याच्यात बघा हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता मी हा मिक्स्ड यूज टाकणार आहे, कारण पुढे ऑक्युपन्सीमध्ये आपल्याला इथे हे द्यावं लागतं, भरावं लागतं. ते पुढं येतं. मिक्स यूज दिले की तर आपल्याला हॉटेलचा ऑप्शन ऑन होतो तिथे. आता मी हे तात्पुरतं हे एवढं भरून घेतो, म्हणजे टेस्टिंगसाठी आहे. हे काय फायनल प्रोजेक्ट नाही आहे हा. आता हा जो एरिया आहे तो 1227.15 हा मी तिकडे कॉपी पेस्ट करून घेतो. तालुका तुमचा जो काही असेल तो भरून घ्यायचा इथे. इथे थोडंसं वेळ घेतं. मी व्हिडिओचं रेकॉर्डिंग आहे ते पॉज करतो.
इथून सर्वे नंबर वगैरे टाकायचा आहे. इथं गुगल मॅपवरून लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड इथं भरायचं आहे. मी आत्ता अंदाजेच भरतो इथे. आणि इथे हे नवीन एक ऑप्शन ऑन केला आहे तो म्हणजे यू पिन नंबर किंवा जवळचा जो ओपन प्लॉट नंबर असतो तो इथे टाकायचा आहे. इथे सध्या एकच टाकतो आहे. आणि इथे तुमचं इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल ओनर येणार, नाहीतर मल्टिपल असतील तर मल्टिपल. तर त्याप्रमाणे ते माहिती भरायची आहे. आणि इथे ओनरचं नाव टाकायचं आहे. आणि ते सेव्ह करायचं आहे. इथे आपली भरलेली सगळी ही माहिती येते. ही सगळी माहिती येते आणि नेक्स्ट करायचं येते. आता आपल्याला हायर एफ आहे तर काही लागणार नाही, त्यामुळे इथे नो, इथे सुद्धा नो येणार आहे, कारण आपला एरिया काही रोडच्या अंडर किंवा काही अफेक्ट झालेला नाही आहे. TDR सुद्धा आपल्याला काही गरज नाही आहे, कारण आपला बेसिक FSI आहे तो अलाउएबलपेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळे मी हेच इथे कॉपी पेस्ट करणार आहे. कधी कधी हा फेल होतो, कारण काय मी ज्याला ऑटोकॅडचं युनिट असतं हे 0.00 ठेवतो आणि इथे हे 000 असतं. मग ते पॉईंटमध्ये फरक आला की इथे ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला नंतर. आणि हे 7 नेक्स्ट करायचं आहे. ओके, इथे नो करायचं आहे. माहिती आहे तुम्हाला का नो करायचं आहे. ओके, आता इथे बिल्डिंगचं नाव टाकू आपण. हॉटेल, नंबर ऑफ फ्लोअर G+1 असल्यामुळे ग्राउंड आणि फर्स्ट 2च येणार. 0.6 टाकतो. 0.3 माझ्या मते मिनिमम लागते याला. इथे ऑक्युपन्सी इथे येतो तो मर्सेंटाईल येतो. आणि इथे येतो ते अदर हॉटेल. जर रिसॉर्ट असेल तर रिसॉर्ट टाकायचं आणि इथे अदर हॉटेलमध्ये टाकायचं. नंबर ऑफ रूम्स ग्राउंड फ्लोअरला तर 3 आहेत ह्या, आणि ह्या 6, 7, 8, 9, 10 रूम्स आहेत आपल्या टोटल. त्यामुळे इथे 10. स्टाफ आपण एक 20 जणांचा कन्सिडर करून चालू. आता इथे फ्लोअरचं डिटेल्स भरायचे आहेत. इथे मी लिहितो ग्राउंड फ्लोअर. उंची इथे मी 3 मीटर्स देतो. फ्लोअर यूज कमर्शियलच आहे आपला. आणि इथे हा ग्राउंड फ्लोअरला क्लिक करायचा आहे आणि इथे ग्राउंड फ्लोअरला 0 नंबर द्यायचा आहे आणि इथे प्लस करायचं आहे. आता इथे फर्स्ट फ्लोअरची माहिती भरायची आहे. फर्स्ट फ्लोअर उंची 3 मीटरच आहे. यूज कमर्शियल आहे. इथे काही सिलेक्ट करायचं नाही, इथे डायरेक्ट 1 नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे. ओके, आणि नेक्स्ट करायचं आहे. सुपरवायझर काय सिलेक्ट करायचं नाही. मॅप टू लिस्ट इथे एकदा चेक करायचं आहे. हाईटसाठी इथे दिसतं आपल्याला सगळं. फायनल सबमिट. ओके करायचं आहे. आता मी TP क्लायंट ओपन करतो आणि तिथून आपण ऑटोकॅडची प्रोसेस बघू, जी आपण ट्रेसिंगची प्रोसिजर आहे ती बघू. तर हे मी प्रोजेक्ट TP क्लायंट ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे प्रोजेक्टमध्ये आपल्याला हे हॉटेलचं आत्ता आपण भरलेली माहिती दिसते. ओपन करायची आहे. आता ही जी आपली ऑटोकॅडची फाईल आहे त्याचा पाथ देण्यासाठी, आता हे जर तुम्ही ओपन केलं ना तर हे ब्लँकच होतं. त्यापेक्षा आपल्याला इथे पाथ दिलेला कधीही बरा पडतो. जर नसेल तर डायरेक्ट ओपन करून हे ड्रॉइंग तुम्ही जर कॉपी पेस्ट केला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. इथे तुमचा जो काय पाथ आहे त्याप्रमाणे हे भरू. हॉटेल परमिशन, हॉटेल, ओके ओके, आणि पुन्हा डबल क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. मग ते ड्रॉइंग ऑटोकॅडमध्ये ओपन होतं. ओके करायचं आहे. आता ही आपली स्टेप्स आहेत, ह्या नेहमीप्रमाणे आपण त्याला फॉलो करू. पहिला पॉईंट आपण बघू, मार्किंग ऑफ प्लॉट बाउंड्रीज.
टीपी क्लायंट प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्रीज रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. F3 दाबायचं आहे म्हणजे ओ स्नॅपसाठी आपल्याला ऑप्शन येतो. त्यापैकी मी फक्त एंड पॉईंटचाच आता घेणार आहे. हा आपला फर्स्ट हे जे आधीच्या लाईन्स आहेत ना ते आम्ही इरेज करून घेतो. नाहीतर ते दरवेळेला तेच विचारतं की कोणता लेअर घ्यायचा आहे. दुसरा आपला आहे तो पॉईंट क्रिएट प्लॉट साईड्स. हे मी आधीचं ड्रॉइंग टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड. पहिल्यांदा आपण फ्रंट बाउंड्री सिलेक्ट करायचे आहे. F3 दाबायचं आहे. एंड पॉईंट ओके. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट एंटर. पुन्हा जायचं टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड रिअर साईड. प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा F3 दाबायचा आहे. एंड पॉईंट ओके. हा फर्स्ट पॉईंट हा सेकंड पॉईंट एंटर. पुन्हा जायचं टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड. ती लेफ्ट बाउंड्रीसाठी प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. F3 दाबायचा आहे. एंड पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. ओके करायचा आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. पुन्हा टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड्स आणि ही राईट साईड. प्लॉट सिलेक्ट करू. F3 दाबू. एंड पॉईंट ओके. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आपला तिसरा पॉईंट आहे तो मार्किंग ऑफ रोड्स. टीपी क्लायंट रोड मार्क रोड सिटी रोड. हा आता फ्रंटला आपला 12 मीटरचा आहे. ओके करायचं आहे. विचारते की कोणत्या साईडला आहे. फ्रंट रिअर लेफ्ट राईट. F एंटर केलं की फ्रंट येतं. F3 दाबू. पुन्हा एंड पॉईंट्स घेऊ. हा फर्स्ट पॉईंट हा सेकंड पॉईंट आणि एंटर. आता हे मी काय करतो हे सर्व जे आहे ते सेपरेट करतो कारण मला नेक्स्ट पॉईंटसाठी थोडी जागा पाहिजे. त्यामुळे मी ही थोडं इथे घेतो. आता ते करायच्या आधी ना करतो मी हे मूव करतोच मी. त्याच्या आधी मला एक रेफरन्ससाठी ना बोलले ही सुद्धा घेतो म्हणजे आपण ज्यावेळेला मार्क बिल्डिंग इन प्लॉट येतं ना त्यावेळेला इथे हे प्लेस करायला बरं पडतं आपला. तरी हा बघतो मी रोड झालाय का. हा झालाय. आता हे टेक्स्ट थोडं मी टेस्ट करून घेतो नाहीतर सगळं कन्फ्युजन होऊन जातं. प्लॉट सुद्धा हे खाली घेतो आणि हे जे ग्राउंड आणि फर्स्ट आहे हे थोडं शेजारी घेतो. हे आता मी इरेज करतो. काय गरज नाही यायची. आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो मार्किंग ऑफ बिल्डिंग बाउंड्री. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्री. हॉटेलला पण नाव दिलेलं त्यामुळं हॉटेलच आहे माझ्या मते. हां ओके. रेक्टँगल हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो मार्किंग ऑफ फ्लोर बाउंड्रीज फॉर ऑल फ्लोअर्स. तुमचे जेवढे पण फ्लोअर्स असतील तेवढे मार्क करायचे आहेत. आता माझ्या केसमध्ये 2च आहेत ग्राउंड आणि फर्स्ट. त्यामुळे बिल्डिंग हा मार्क फ्लोअर बाउंड्री रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. हा आपला फर्स्ट पॉईंट झाला आणि हा इथे सेकंड पॉईंट झाला. सिलेक्ट बिल्डिंग आणि इथून फ्लोअर सिलेक्ट करायचा म्हणजे आपण दाखवायचं की आपण ही ग्राउंड फ्लोअरची बाउंड्री मार्क केली. ओके. पुन्हा एंटर करायचं म्हणजे तीच कमांड रिपीट होते. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. F3 दाबायचं आहे कारण मला हे थोडं कोणते यामध्ये ते ट्रॅक होते म्हणजे इथंपर्यंत. सिलेक्ट बिल्डिंग आणि इथून हा फर्स्ट फ्लोअर ओके करायचा. आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मार्किंग ऑफ FSI. आता मी एक काम करतो हे आपलं मार्क FSI ग्राउंड आणि फर्स्टचा सेमच आहे त्यामुळं मी हे काय करतो
TP क्लायंट फ्लोअर मार्क FSI आपला कमर्शियल बिल्डिंगच आहे, प्रपोज्डच आहे, त्यामुळे 1 नंबरला बाय डिफॉल्ट आहे ते एंटर करू आणि सरळ बाउंड्री करून घेऊ. PO एंटर. आता हे काय करतो, हे ब्लॉक रेफरन्स आम्ही दाबतो, एंड पॉईंट ओके. हा सरळ मी इकडे मूव्ह करून घेतो आणि पुन्हा TP क्लायंट फ्लोअर मार्क FSI मार्क कमर्शियल FSI प्रपोज्डच आहे, बाउंड्रीनं मार्क करतो. सेमच आहेत, उगीच मी 2 वेळा कॉपी करून घेतलं, एकदा केलं असतं तरी चाललं असतं. हा इथे ठेवून देतो, हे नको आहे मला, इरेज करतो, थोडं रिजनरेट करतो. ही पॉलीलाईन आहे, ही पण मी इरेज करतो. आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मार्किंग ऑफ FSI झालेला आहे, मार्किंग ऑफ प्लिंथ इंटिमेशन. TP क्लायंट आता पुन्हा आपल्याला हा जो ब्लॉक आपल्याला लागणार आहे, TP क्लायंट फ्लोअर मार्क FSI मध्ये प्लिंथ इंटिमेशन, सिलेक्ट बिल्डिंग पॉलीलाईन आणि प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोअर. ओके. आता हे मी सिलेक्ट करणार आहे, एस एंटर, आणि हा पॉलीलाईन सिलेक्ट करणार आहे, एंटर. म्हणजे आपला ही प्लिंथ इंटिमेशनची हे मार्क झालेली आहे. मी एकदा कन्फर्म करून घेतो ते झालं आहे का. हां, ब्लॉक रेफरन्स हा इथे आपला TP क्लायंट प्लिंथ ह्या लेअरला आलेला आहे तो ऑब्जेक्ट. आणि आता मी काय करतो, हा एकदा मूव्ह करून बघतो, तर हा रेडमध्येच आहे ॲक्च्युली. ओके. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे मार्किंग ऑफ रेफरन्स पॉईंट्स. तो कशात असतो, TP क्लायंट बिल्डिंग मार्क रेफरन्सेस. मी इथे एक देतो स्टेअरकेसमध्ये आणि इथे एक देतो, आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा इथे एक आणि इथे एक देतो. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ स्टेअरकेस. आता मी ग्राउंड फ्लोअरला मार्क करताना ना एवढी मार्क करायला लागणार, कारण इथे मला फ्लोअर लँडिंग द्यावं लागणार आहे, जे इथून 1.5 मीटर पाहिजे. 1.5 मीटरच्या आत फ्लोअर लँडिंग किंवा मिड लँडिंगसुद्धा अलाव होत नाही. आणि हे ट्रेडसुद्धा आपल्याला मिनिमम 0.3 लागतात. आणि हे 10 आपले रायझर झाले, 10 आणि 10 20 झाले की आपल्याला आपोआप 0.15 हा रायझर मिळतो. इथे 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. मी एरेज करतो. TP क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क स्टेअरकेस, ही नॉर्मलच स्टेअरकेस आहे, रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आता मी काय करणार आहे, नेहमीप्रमाणेच हे मी सगळं उचलून इकडेच ठेवणार आहे, त्यामुळे मी फक्त ग्राउंड फ्लोअरलाच स्टेअरकेस मार्क करून घेणार आहे. TP क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क फ्लाईट रेक्टँगल, ही फर्स्ट फ्लाईट झाली. पुन्हा एंटर करणार आहे, म्हणजे तीच कमांड रिपीट होते. हा स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. एंटर. आपल्या फ्लाईट्स झाल्या की पुन्हा जायचं TP क्लायंट फ्लोअर. मी पहिल्यांदा मिड लँडिंग्स मार्क करून घेतो. इथे काळजीपूर्वक करायचं आहे, कधी कधी काय होतं इथे होतो मार्क, मग आपला रिपोर्टला प्रॉब्लेम येतो. हा फ्लोअर लँडिंग अँगल इथून ते इथंपर्यंत. आता मग मी हे ट्रेड्स मार्क करणार आहे. ट्रेड्स रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत घ्यायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, हे सिलेक्ट ऑल करून घेतो, म्हणजे आपला हा इथे एक होईल आणि इथून ते इथपर्यंत. मग हे मी सरळ हे 2 ऑब्जेक्ट्स 3 4 5 6 7 8 9
10. हे झालं आपलं. आता हे आहे तसं सर्व मी फर्स्ट फ्लोअरला कॉपी करून घेणार. तेवढी डबल वेळा काय करायची गरज नाही. झाला आपला स्टेअरकेसचा पॉईंट पटकन संपला. मार्किंग ऑफ कार्पेट एरियाज. आता आपल्याला ग्राउंड फ्लोअरचा करायचा आहे. आपल्याला जर अपार्टमेंट असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण युनिट वाईज करतो. म्हणजे एक 4 फ्लॅट्स असतील तर 4 फ्लॅट्स आपण सेपरेट करतो. ह्यामध्ये कसं आहे, ग्राउंड फ्लोअर आपला एक सिंगल युनिट आहे आणि फर्स्ट फ्लोअर हा सुद्धा सिंगल युनिट आहे. त्यामुळे टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोअर. आता इथे नाव द्यायचं आहे ग्राउंड फ्लोअर कार्पेट. ॲक्च्युली अप्पर केसमध्ये यायला पाहिजे. ओके. आता मी हे ड्रॉ करणार आहे. नाहीतर मी एक आयडिया करतो. 0.15 घेतो, याला ऑफसेट टाकतो सरळ आणि पुन्हा असं करून बघतो काय होतंय. मार्क कार्पेट हा बिल्डिंग हा फ्लोअर, याला पुन्हा आपण नाव देऊ ग्राउंड फ्लोअर कार्पेट. ओके. आणि हे मी सरळ BO करतो. BO सिलेक्ट केला. ओके. मूव्ह करतो या ऑब्जेक्टला. हा ब्लॉक रेफरन्स इथं घेऊन मी इकडे शिफ्ट करतो. ओके. हे झालेलं आहे. पुन्हा जायचं, एकदा चेक करू. हे आपलं सगळं आत आहे, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली नाही, हा घेऊन चालणार नाही आपल्याला. हा कार्पेट घ्यायला नको, उगीच क्लायंटचं नुकसान व्हायचं. त्यापेक्षा काय करू आपण, इथून ते इथे एक लाईन मारू. ह्याला आपण BO करू इथे आणि मग याला ऑफसेट देऊ 0.15. म्हणजे हा आपल्याला बाल्कनीत मी घेणार आहे हा एरिया. कारण हे उगीच कशाला, हे ओपन होणार आहे. हे नंतर आपल्याला P लाईन प्रमाणे भरावं लागणारच आहे. ओके. टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोअर. पुन्हा इथे नाव द्यायचं आहे ग्राउंड फ्लोअर कार्पेट. ओके. पुन्हा BO एंटर सिलेक्ट करायचं. ओके. मूव हा ब्लॉक रेफरन्स इथून इथे. सर्वांची मी माफी मागतो. मला ना कधी असं कॅडचं म्हणजे हे ड्रॉइंगचं काम करता करता असं काही पद्धत सुचतात. म्हणजे त्यामुळे काय होतं ती ही तिसऱ्यांदा आपली कमांड रिपीट झाली. सेम आपण आता करायचं आहे. आता हा ब्लॉक आपला तयार आहेच. इथे पुन्हा फर्स्ट फ्लोअरसाठी टिपिक क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया सिलेक्ट बिल्डिंग सिलेक्ट फ्लोअर आणि इथे नाव द्यायचं आहे फर्स्ट फ्लोअर. ओके. आणि आपण हे काय करू, बाउंड्री करू. BO एंटर. आणि पुन्हा हा जो ब्लॉक रेफरन्स आहे हा इकडे मूव्ह करून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा झाले बघा. हे सुद्धा टेरेस आपल्याला हे कट व्हायला पाहिजे. ही बाल्कनी सुद्धा कट व्हायला पाहिजे. मग आता इथे मी काय करतो, सरळ मी मार्क कार्पेट ड्रॉच करून घेतो. फर्स्ट फ्लोअर कार्पेट. ओके. ड्रॉ फर्स्ट पॉइंट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ. इथून इथे, इथून हा
परपेंडिक्युलर येणार ॲक्च्युली, पुन्हा परपेंडिक्युलर इथे येणार आणि हे या लाईनमध्ये येणार. इथं एक इथे येणार आणि आता सरळ, अरे रे 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 काय झालं, क्लायंट फ्लोर मार्क कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, फर्स्ट फ्लोर कार्पेट. आज असं का होत आहे काही कळे ना. ड्रॉ आता झाले बरोबर. एक एक हा परपेंडिक्युलर, हा सुद्धा परपेंडिक्युलर, एक हे हा एक पॉईंट आणि ओके सी एंटर. आता झालेलं आहे ते व्यवस्थित. नेक्स्ट पॉईंट बघू आपण, मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम, टीपी क्लायंट फ्लोर मार्क टेलिकॉम रूम. ही अदर घेणार आहे मी. ओके, आणि आपण सरळ स्टेअरकेसच्या खाली मार्क करू. बघूया जर काय अलाव होत असेल तर इथे देऊ, नसेल तर मग त्याला दुसरीकडे शिफ्ट करू. मार्किंग ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ रूम्स, टीपी क्लायंट फ्लोर मार्क रूम. आता हे डायनिंग हॉल आहे, याला मी मार्क करणार आहे हॅबिटेबल रूममध्ये 1. तर आता कोणते कोणते घ्यायचे आहेत आपण इथून सुरू करू. ड्रॉ करणार आहे. आपण घेऊच, आपण स्टेअरकेस काही घ्यायला नको. हा ॲक्च्युली आपण पॅसेजमध्ये घेऊ, हा एवढा एरिया, आणि इथपर्यंत घेऊ. इथे एक आणि हा एक पॉईंट सी एंटर. नाव द्यायचं आहे डायनिंग, एंटर. आधीचं टेक्स्ट आहे ते मी इरेज करतो. ओके, टीपी क्लायंट फ्लोर मार्क रूम. ही स्टोर रूम मार्क करून घेतो मी 3 नंबर. रेक्टँगल्स ड्रॉ करणार आहे. STORE स्टोर, आणि हे एक स्टोर 3 नंबरच आहे, त्याला सुद्धा स्टोर मार्क करून घेतो. ओके, आता आपण किचन मार्क करून घेऊ. टीपी क्लायंट फ्लोर मार्क किचन. याच्यासाठी सेपरेट ऑप्शनच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. एक किचन झालं. एक किचन झालं. ओके, आता आपलं काय राहते, ह्या रूम्स राहतात. हे वॉशिंग प्लेस आणि ही एक वॉशिंग प्लेस. टीपी क्लायंट फ्लोर. आता मी या केसमध्ये काय करणार आहे, ही बाल्कनी म्हणून मी घेणार आहे. ही नॉर्मलच घेणार आहे. ही आहे ती आपली 3 नंबरच्या साईडला आहे, म्हणजे लेफ्ट साईडला. ही आहे ती लेंथ वाईज आहे. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथपर्यंत, आणि याला नाव देणार आहे वॉशिंग प्लेस. याला स्केल डाऊन करून घेतो 0.5 आणि इरेज करून या टेक्स्टला हे मी रोटेट करून घेतो. एंटर, पी एंटर. आता ही जी वॉशिंग प्लेस राहणार आहे ती आपली FSIच्या आत आहे, म्हणून मी याला काय करतो, मार्क रूम, याला 3 नंबरचे 2 नंबरचे देतो, अदर रूम म्हणून.
रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. नाव द्यायचं आहे वॉशिंग प्लेस. ओके. आता हा झाला. हे टॉयलेट्स आपण नंतर करू. आपण रूम्स मार्क करून घेऊ. मार्क रूम. ही हॅबिटेबल रूमच आहे. ही रेक्टँगल नाही. तर मला हे करायचं आहे ड्रॉ, कारण हा पॅसेज सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट. एंटर. नाव द्यायचं आहे रूम 1. पुन्हा एंटर करतो. हॅबिटेबल रूम हा ड्रॉ करणार आहे. सी. एंटर. याला नाव देऊ रूम 2. आता पुन्हा ही रूम 3 मार्क करून घेऊ. सी. एंटर. रूम 3. ओके. आता हे बाकीचे टॉयलेट्स मार्क करून घेऊ. टीपी क्लायंट, फ्लोअर, सॅनिटायझेशन, मार्क टॉयलेट. हे नॉर्मलच टॉयलेट येणार आहे ह्यातले. हे हे आहे ते स्टाफ किंवा व्हिजिटर्ससाठी येणार ते. पुन्हा एंटर करतो. पुन्हा एंटर करू. हे स्केलिंग वगैरे मी शेवटी करणार आहे. आणि फर्स्ट फ्लोअरचं सुद्धा आत्ताच करून टाकतो. एक टॉयलेट आहे आपलं ना. हे 2 आहेत. हे 1 आहे. ओके. आता हे टॉयलेट्स आपण मार्क करून घेऊ. टॉयलेट फॉर पब्लिक स्टाफ व्हिजिटर्स. ओके. इथून ते इथंपर्यंत. इथं पण घ्यायचं नाही, कारण काय याचं व्हेंटिलेटरसाठी मग त्याला प्रोजेक्टचा जो रिपोर्ट आहे व्हॅलिडेशन तो फेल येतो. एवढा. आणि हे आपल्याला स्केल डाऊन करायची गरज आहे. यालाच मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. सगळ्याला मॅच प्रॉपर्टी करतो. हे फुटातलं इरेज करतो आणि ते टेक्स्ट सरळ मी आत्ता सध्या तरी फ्रीज करून टाकतो. ओके. टीपी क्लायंट, फ्लोअर, सॅनिटायझेशन, मार्क पब्लिक WC. रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. पुन्हा एंटर करतो. इथून ते इथंपर्यंत. म्हणजे लेडीजचं एक झालं आणि जेंट्सचं एक झालं. ते करतो. आणि हे जे आहे टेक्स्ट हे वरती आणि शिफ्ट करतो. याला सुद्धा आणि थोडंसं 0.8 आम्ही स्केल डाऊन करतो. ओके. आता एक रेक्टँगल मी इथे मारून घेतो. डायमेन्शन 0.6. एंटर. ओके. हा आहे तो युरिनलसाठी मी हा रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. ओके. टीपी क्लायंट, फ्लोअर, मार्क पब्लिक युरिनल. बघू काय होतं रिपोर्टमध्ये. त्यावर ठरवू इथं पब्लिक द्यायचं आहे की नॉर्मल द्यायचं आहे. 0.5. ओके. आता आपलं राहते काय, हा एक पॅसेज राहतो आणि हा एक पॅसेज राहतो. हे 2 पॅसेजमध्ये मार्क झालं की आपलं
काम होऊन जाते. आणि हे मी काय करतो तर इथे हे स्ट्रेच करून घेतो, म्हणजे आपल्याला ही अशी पॉली लाईन मिळेल. आणि ही सुद्धा लाईन इरेज करतो. टिपिक लाईन फ्लोअर मार्क पॅसेज. आता ह्यात कोणता ऑप्शन घ्यायचा आहे? 3 नंबरचा घ्यायचा आहे, कारण आपण FSI मध्ये तो इन्क्लूड केला आहे. त्यामुळे 3 एंटर आणि ड्रॉ करून घेणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. हो, असं कसं मार्क झालं हे? बरोबर आहे. आता नाही, हे हे असं असं का व्हावं लागलं ते समजेना झालं मला. सी हा पॅसेजमध्ये गेला आणि हा सुद्धा आपल्याला 3 नंबर घ्यायचा आहे या पॅसेजसाठी. रेक्टँगल हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. ओके, आता आपण पॅसेजच्याच कमांडमध्ये आहे, म्हणून काय करू आपण, हे पहिल्यांदा आपण फर्स्ट फ्लोअरचे मार्क करून घेऊ आपण. सी एंटर. आणि हा 3 नंबरचाच आहे आणि याला रेक्टँगलनं ते आता इथे इंटरसेक्शन ऑन करू इथेपर्यंत. आणि कोणते पॅसेज आहेत? हा एक आणि हा दुसरा माझ्यामध्ये झालेले आहेत. हे थोडं मी टेक्स्ट आपल्याला लहान हवं आहे, त्यामुळे हे मी टेक्स्ट लहान करून घेतो. ओके, आता आपल्या वरच्या काय सर्व रूम्स, टेरेस आणि बाल्कनी एवढंच राहिलेलं आहे. टिपिक लाईन फ्लोअर मार्क रूम. हॅबिटेबल रूमच आहे, रेक्टँगल आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. आपलं रूम 3 पर्यंत आलेलं. तर इथे नाव द्यायचं आहे रूम नंबर 4. ते चुकलं बघा. टिपिक लाईन फ्लोअर मार्क रूम, हॅबिटेबल रूम ड्रॉ करायचं आहे. 2 3 4 5 6 आणि हे 7. रूम 4. पुन्हा एंटर करतो. 1 नंबरचंच आहे आपलं. हे ड्रॉ करतो. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सी एंटर, म्हणजे क्लोज होऊन जाते. याला नाव द्यायचं आहे रूम नंबर 5. एंटर. पुन्हा एंटर करू. हॅबिटेबल रूम ड्रॉ करणार आहे. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7व्याला आपण क्लोज करणार आहे. याला नाव द्यायचं आहे रूम नंबर 6. आता आपले ही रूम ही डायरेक्ट रेक्टँगलच होणार आहे. याला नाव द्यायचं आहे रूम नंबर 7. क्लॉकवाईज जातोय मी. आता ही रूम करून घेऊ. रूम नंबर 8. बघतो कधी कधी हे चुका होतात माझ्याकडून. रेक्टँगल हा येणार आहे तो इंटरसेक्शनला. ही रूम नंबर 9 आणि ही रूम नंबर 10. एंटर. आणि आत्ता मी याला हे मॅच प्रॉपर्टी करून घेतो. यानं मॅच प्रॉपर्टी येते. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. डोर्स आणि विंडोज. टिपिक लाईन फ्लोअर क्रिएट डोर, रेक्टँगल, स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. 2.1 मीटरच हाईट आहे याची. याला नाव देऊ आपण D1. ओके,
माझ्या मते 5 फुटाची असेल आणि ही आपण डोअर 5 फुटाचा आहे. हे पण सरळ इथे कॉपी करू. हा डोअर इथे झाला. ॲक्च्युली इथे ओपनिंग येणार आहे. ओके. आता आपण पहिल्यांदा मोठे डोअर्स बघू. हा आहे तो 1.5 मीटर. हा असेल 0.9. हा 1.2 म्हणजे हा सुद्धा आपल्याला 1.2च करावा लागेल. त्यामुळे आपण याला नाव देऊ D2. फ्लोर क्रिएट डोअर रेक्टँगल फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट D2. हा सुद्धा सेम इथेच येणार आहे D2. हा माझ्या मते 0.9 असेल. टिपिकल लँड फ्लोअर क्रिएट डोअर रेक्टँगल D3. हा सुद्धा D3. आता हे मी काम करतो, हे सरळ कॉपी करून घेतो. 0.9चे जेवढे दरवाजे आहेत त्याला मी हे मार्क करून घेतो. हा कार्पेट काहीतरी विचित्र झालेला आहे, तो दुरुस्त करू. ह्याची का एवढी मोठी झाली आहे? एवढी मोठी नाही ॲक्च्युली. येणार आहे अशी, एवढी येणार आहे. हे बहुतेक कालचंच कॉपी झालेलं आहे, नाहीतर तो 1.2 मीटरचा झालेला आहे. हा D3 ते घेणार. हा रोटेट करून घेतो. मूव आणि हा D3 इथे हा ठेकाला आहे का? बरोबर आहे. D3 झालेला आहेत आपले. एक आहे आणि हा एक आहे आणि हा आहे. हा रोटेट करून घेतो. हे टेक्स्ट सुद्धा रोटेट केलं. हे D3चे म्हणजे 0.9 हा एक असणार आहे. D3 हे व्हर्टिकल इथलं मी हे कॉपी करून घेतो. कोणते? पब्लिक टॉयलेट नाही, हा 0.75 आहे. हा D4 म्हणून मार्क करू आपण. आणि कुठलं राहते? झाला, हा झाला, ते झालं आपलं. सगळे झाले म्हणजे टॉयलेटचे तेवढे राहिलेत. रेक्टँगल D4. ओके. ओ टॉयलेटचे आपले D4 चालू आहेत. व्हर्टिकल इथे येणार आणि कार्पेटची लाईन हा आहे व्यवस्थित. सॉरी, कार्पेट नाही, ती रूमची लाईन आहे. D4 हा ब्लॉक आणि हे टेक्स्ट हे कॉपी करून घे. कुठे कुठे येणार? इथे येणार, इथे येणार, इथे हॉरिझॉन्टलच आहे. हा एक व्हर्टिकल आहे. सॉरी, मला एकदम ठसका यायला लागलाय. काय गुणाष्ट याला काय एवढं मोठं ओपनिंग दिले? हे 0.9च यायला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे हा दरवाजा यायला पाहिजे, म्हणजे हे इकडं स्ट्रेच होऊन जाईल.
आता जे हॉरिझॉन्टल D4 आहेत ते घेऊ. तो CO एंटर, P एंटर, आणि एक झाला, इथे एक झाला, आणि कोणतं राहिलं का D4 ते करायला. D4 हे आपले डोअर्स झालेत. आता विंडोज आणि व्हेंटिलेटर्स मार्क करून घेऊ. तर मी सुरुवातीला व्हेंटिलेटर्स मार्क करून घेतो. तेच मी कॉपी करून घेतो. एक आपल्याला मोठा आहे, एक लागणार. याला 0.9 देऊ. हा आहे तो, सेट करून घेतो मी. पुन्हा त्यासाठी क्लायंट फ्लोर क्रिएट, हा जो W1 इथे येणार, इथे येणार, हा इथे देऊ. मी सेंटरला देऊ. आता मी कॉपी करून घेतो आणि नंतर त्याला रोटेट करून घेतो. त्याची विंडो वेगळी मार्क करू, म्हणजे काय होईल, त्याची जी उंची द्यायची ती 2.1 द्यायची. Uh, 1.8 आहे, याची 1.8 आहे, पण ही पण 1. म्हणजे ही आणि ही सेम होईल. ही 1.5 असेल.
करून घेतो आणि ही इथे typical client, floor, ventilation, rectangle, उंची 2.2, enter name W आणि विंडो कॉपी. दरवाजा आपल्याला द्यावा लागेल. टीपी क्लायंट, फ्लोअर, क्रिएट डोर, इथंपर्यंत येणार D5. चेक करू बाकी काय राहिले काय. ह्या 1, 2 आणि ह्या 3 विंडोज राहिलेत आणि ही एक रोटेट करायचे राहते. क्लायंट, फ्लोअर, ही येणार आता W2 झाली, W3. एंटर. होऊन ऍक्च्युली कॉपी करायची. इथे एक आणि इथे एक. डोर विंडो झाले आपले. हा बाल्कनीज मार्क करू. टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क बाल्कनी. फर्स्ट फ्लोअरला करून घेऊ. नॉर्मलच आहे, ही लेफ्ट साईडला आहे म्हणून 3 नंबरची साईड. ही आहे ती लेंथ वाईजच आहे, रेक्टँगललाच ड्रॉ करणार आहे. फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. याला नाव द्यायचं आहे बाल्कनी. आता ही एक बाल्कनी, ही नॉर्मलच आहे, ही फ्रंट साईडला आहे, ही लेंथला आहे, रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. इथून ते इथपर्यंत नाव द्यायचं आहे बाल्कनी. ओके. आता ही एक बाल्कनी, ही नॉर्मलच आहे, ही आहे ती राईट साईडला आहे म्हणून 4. ही लेंथ वाईजच आहे, ठीक आहे. त्याला सुद्धा नाव बाल्कनी. हा टेरेस जो द्यायचा आहे तो टीपी क्लायंट, फ्लोअर, मार्क टेरेस.
हा आहे तो कॉमन, हां कॉमनच आहे. टू एंटर रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. ओके, आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे बाल्कनी झाला. मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेड वॉल. टिपिक लँड प्लॉट हॉटेल एक पॉईंट इंटरनल सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर. हे आपण मी इरेज करतो ते इथपर्यंत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला ड्रॉ सेक्शन व्ह्यू. टिपिक लँड बिल्डिंग ड्रॉ सेक्शन व्ह्यू. सिलेक्ट बिल्डिंग, हा सेक्शन झालेला आहे. सेक्शन झाल्यावर ओव्हरहेड वॉटर टँक. टिपिक लँड बिल्डिंग मार्क OHD. नॉर्मलच आहे. रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. उंची आहे ती 1.5 मीटर. कॅपॅसिटी लिटर्स. नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ नॉर्थ डिरेक्शन. नॉर्थ टिपिक लँड प्लॉट अदर मार्क नॉर्थ डिरेक्शन. हे प्लॉट जवळच करून घेणार आहे. त्यानंतर मार्क रेन वॉटर हार्वेस्टिंग. टिपिक लँड बिल्डिंग मार्क रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक. तो कुठेही क्लिक करायचा आहे, त्याचं हे ड्रॉइंग जनरेट होतं. लिफ्ट तर नाही आहे. पार्किंग एरिया. ओके, आता हे इथे पार्किंग करून घेऊ. टिपिक लँड बिल्डिंग मार्क कंपोजिट पार्किंग. हे आता व्हर्टिकल करून घेतो. आपला एंट्रन्स आहे या साईडला. ओके, आता आपण जनरेट TP व्हॅलिडेशन रिपोर्ट करून बघू. प्लिंथ एरिया इज मिसिंग. ओके, टिपिक लँड फ्लोर मार्किंग ऑफ आहे प्लिंथ इंटिमेशन. सिलेक्ट बिल्डिंग पॉलीलाईन. ओके, आता इथे मी सरळ ड्रॉ करून घेतो. टिपिक लँड फ्लोर मार्क इंटिमेशन. हे ड्रॉ करूया काय, बाउंड्री करून बघूया यालाच. ओके, तर हे मी मूव करून घेतो. आता बघूया. थोडा वेळ घेतं ते. काय समजा फेल वगैरे आला असेल तर आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करू. ओके, प्रोजेक्टचे
डिटेल आहेत 146,049 146,049 व्हॅलिडेशन. हॉटेल 146,049. इथे आहे ना बेसिक FSI 1.1, प्रीमियम FSI 441.68. आपली ड्रॉइंग व्हॅल्यू बघा, ही फक्त 8 मी म्हटलेलं की नाही, हे 3 डिजिटमध्ये येतं इथं. म्हणजे आपल्याला वेबसाईटवर जाऊन ना इथे फक्त 8 हा आकडा ॲड कर. 78 म्हणजे हा आणि हा आकडा सेम यायला पाहिजे. 680.680 आपल्याला काढून 678 ना कमी करायचं आहे आपलं. म्हणजे ही व्हॅल्यू तिथे पुट करायची आहे. बाकी बघू हे आहे हॉटेल स्टेअरकेस. बघा हॉटेल असल्यामुळे कमर्शियल आहे आणि कमर्शियल असल्यामुळे आपल्याला 1.5ची स्टेअरकेस द्यावी लागते. म्हणजे ज्याची रुंदी आपण 5 फूट द्यावी लागते आपल्याला. FSI काय आहे तो काय कमीच आहे. हे काय आहे व्हेंटिलेशन. कुठल्या तरी ह्याला ना व्हेंटिलेशन राहिलेलं आहे. 0.3 टॉयलेटला आपलं व्हेंटिलेटर द्यायचं राहिले. फर्स्ट फ्लोअरचं कोणतं टॉयलेट आहे ते, हां हे टॉयलेट आहे ते. हे मी इथे कॉपी करून घेतो. 3 एंड पॉइंट आपलं राहिलेलं. वन कार आणि 6 स्कूटर्स लागणार आहे. पार्किंगचा पण काय नाही आहे सोडा प्रॉब्लेम. जागा पण भरपूर आहे. 12 मीटरचा रोड लागतो. हे आपलं टॉयलेटचं बघा आहे. 2 WC लागतात. हे रिक्वायर्ड आहेत. बाथ 2 लागतात आणि हे रिनल्स आहे ते 1 लागतात. ओके, आता आपण काय करू, त्या वेबसाईटवर जाऊ. ड्रॉइंग व्हॅल्यू एवढी आहे की हा जो आकडा आहे तो हा कॉपी करून घेतो आत्ताच आणि आपल्याला 19 इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपल्याला त्याच्या पुढचे 460 आहे ना तो हा, सॉरी 680 आहे तो 678 करायचा. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. हे पण नेक्स्ट करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं. ओके, हे क्लोज करायचं आहे आणि आपल्याला ऑटोकॅडचं सुद्धा ड्रॉइंग क्लोज करून आपल्याला सेव्ह करायचं आहे. आणि TP क्लायंट पण आहे ना ते पण क्लोज करून पुन्हा चालू करायचं आहे.
आता काय करायचं आपल्याला, आपण हा जो जनरेट केलेला ना रिपोर्ट तो इरेज करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला जनरेट करायचा आहे रिपोर्ट. एंटर. पुन्हा थांबायचं आहे. ओके करायचं आहे. आता आपला पहिला रिपोर्ट आहे आणि हा दुसरा रिपोर्ट आहे. हां, इथे बघा आलं, हे ओके आलं. आणि आपलं कशात फेल आलेलं, आता तो का फेलचं येतच नाही. तो जो फेल आलेला आपला याच्या खाली आलेला आहे, FSI डिटेलच्या खाली आलेला. केस पहिल्यांदा हां याच्या खाली आलेला आपला टोटल टीनामेंटच्या पण खाली इथे आलेला तो 5G. हां 5G आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे माझा एक एक्सटेन्शनमधलाच, म्हणजे नॉन कंजेस्टेड एरियामधला एक निळ्या पट्ट्यातला कमर्शियल प्रोजेक्ट आहे. तो फार चिंचोळ आहे, म्हणजे ज्याची रुंदी 35 फूट बाय 125 फूट आहे आणि ती सेमी डिटॅच म्हणून मी ते प्रपोजल टाकणार आहे. तर तो व्हिडिओ पण मी लवकर आणीन. आपला नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तोच असणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.